शिव सकाळ मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बांद्रा टर्मिनस ते माता वैष्णोदेवी कटरा पर्यंत प्रवास केल्यानंतर आता आम्ही निघाले ते म्हणजे पहलगामला। जर तुम्ही अमरनाथची यात्रा पहलगाम मार्गाने करत असाल तर तुम्ही जम्मूवरून पहलगाम पर्यंत कसे पोहोचाल, रस्त्यामध्ये तुम्हाला कोणकोणती ठिकाणे पाहायला मिळतील, पहलगामला पोहोचल्यावर तुम्हाला कुठे राहता येईल, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। अमरनाथ यात्रा करण्याचे दोन मार्ग आहेत, एक बालटाल आणि दुसरा आहे तो म्हणजे पहलगाम। बालटाल मार्गाने 16 किलोमीटरचा ट्रॅक आहे, परंतु ह्या मार्गाने ट्रेकिंग करणे अतिशय कठीण आहे आणि ह्या ठिकाणी लंगर पण कमी असतात। मात्र ह्या मार्गाने अमरनाथची यात्रा 1 दिवसात पूर्ण होऊ शकते। तर दुसरा मार्ग आहे पहलगाम। पौराणिक कथानुसार महादेव याच मार्गाने पवित्र अमरनाथ गुफेपर्यंत गेले होते, त्यामुळे जास्त करून यात्रेकरी ह्याच रस्त्याने जाणे पसंत करतात आणि आम्ही पण आज पहलगाम या मार्गाने अमरनाथ यात्रा करण्यासाठी निघालो आहोत। हर हर महादेव मोरया। तर आता आमचा प्रवास चालू झालेला आहे बाबा अमरनाथ यात्रेचा। बघा आमचे काका सगळे आहेत, बोला हर हर महादेव, हर हर महादेव, माता वैष्णो देवी की जय, हर हर महादेव। जम्मूवरून पहलगाम हे 235 किलोमीटर तर बालटाल 340 किलोमीटर अंतरावर आहे। जम्मू पासून पहलगाम पर्यंत तुम्ही बस, ट्रेन आणि प्रायव्हेट कारने प्रवास करू शकता। जर तुम्ही अमरनाथ यात्रेचा प्रवास बसने करत असाल तर तुम्हाला भगवती नगरवरून डायरेक्ट बस मिळून जाईल। भगवती नगरवरून डायरेक्ट जम्मू पोलीस, सीआरपीएफ आणि इंडियन आर्मी अमरनाथ यात्रेकरूंना कॉन्वेच्या सोबत पहलगाम आणि बालटाल पर्यंत घेऊन जातात। तेच जर तुम्ही पहलगाम पर्यंत प्रायव्हेट व्हेकलने प्रवास करत असाल तर तुम्हाला 5 सीटर, 7 सीटर असे व्हेकल तुम्हाला जम्मू वरून मिळून जातील। माता वैष्णोदेवी कटरा वरून प्रवासाला सुरुवात करून उधमपूर करत फायनली आता आम्ही चेनानी नेशनल टनेल वर येऊन पोहोचलोय। या टनेलला पटनी टॉप टनेल या नावाने सुद्धा ओळखले जाते। हा टनेल भारतातील दुसरा सर्वात लांब टनेल आहे, ज्याची लांबी 9 किलोमीटर पेक्षा जास्त आहे। या टनेल मधून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूला जम्मूतील फेमस हिल स्टेशन पटनी टॉप आणि नाथा टॉप दिसून येतात। जर तुम्ही जम्मूवरून अमरनाथ यात्रेसाठी प्रवास करत असाल तर रस्त्यामध्ये बरेच सारे लंगर आणि भंडारे लागलेले दिसून येतात। यामध्ये तुम्हाला जेवण, नाश्ता, चहा यासारखे अनेक खाण्यापिण्याचे पदार्थ मोफत मिळून जातात। आता आम्ही पण थांबलोय महादेव सेवा समिती नवी दिल्ली द्वारा आयोजित केलेल्या भंडारामध्ये। भंडाऱ्यामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच महादेव आणि माता पार्वतीचं दर्शन करायला मिळालं। या भंडाऱ्यामध्ये नाश्ता, जेवण, चहा, ज्यूस अशा अनेक खाण्यापिण्याच्या पदार्थांची मोफत सेवा महादेव सेवा समितीद्वारे करण्यात आलेली आहे। जर तुम्ही अमरनाथची यात्रा करत असाल तर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे RFID कार्ड। ह्या भंडाऱ्यामध्ये सुद्धा समोरच RFID कार्ड इश्यू करण्यासाठी सेवा सुद्धा उपलब्ध केलेली आहे। ह्या कार्ड शिवाय तुम्ही ही यात्रा करू शकणार नाही। RFID कार्ड जम्मू स्टेशन, पहलगाम, बालटाल अशा अनेक ठिकाणी तुम्ही तुमचे KYC दाखवून RFID कार्ड इश्यू करण्यासाठी काउंटर लावलेले आहेत। ह्या भंडाऱ्यामध्ये सुद्धा समोरच RFID कार्ड इश्यू करण्यासाठी सेवा सुद्धा उपलब्ध केलेली आहे। फायनली RFID कार्ड मला मिळालेलं आहे। RFID कार्ड मध्ये तुमची संपूर्ण माहिती उपलब्ध असते। तुम्ही या कार्डला अमरनाथ यात्रेचा आधार कार्ड पण समजू शकता। संपूर्ण यात्रेमध्ये हा RFID कार्ड तुमच्या गळ्यामध्येच असतो।
तर फायनली RFID कार्ड मला मिळालं आहे. महादेव सेवा समितीद्वारा आयोजित केलेल्या भंडाऱ्यामध्ये नाश्ता आणि जेवण करून काश्मीर घाटीले जंगल आणि डोंगर पार करून आता आम्ही पोहोचलो ते म्हणजे बनिहाल या ठिकाणी. बनिहाल हेच ठिकाण आहे जे जम्मू आणि काश्मीरला एकत्र जोडण्याचे काम करते. बनिहाल वरून जवाहर टनेल पार करून आता आम्ही पोहोचलो ते म्हणजे काझीकुंडला. काझीकुंडला गेटवे ऑफ काश्मीर या नावाने सुद्धा ओळखले जाते. काझीकुंड वरून पहलगाम हे 60 किलोमीटर अंतरावर आहे. पहलगाम हे जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील एक सुंदर पर्यटन स्थळ. हे अरू आणि शेषनाग नद्यांच्या संगमावर असलेले एक सुंदर ठिकाण आणि अमरनाथ यात्रेचे प्रवेशद्वार. फायनली 235 किलोमीटरचा प्रवास करून आता आम्ही पोहोचलोय मध्ये पहलगाम मधील नूनवेन बेस कॅम्प जवळ. या ठिकाणी तुम्हाला तुमचा RFID स्कॅन करावा लागतो. RFID आणि तुमचा बॅग स्कॅन केल्यानंतरच तुम्हाला आतमध्ये बेस कॅम्प मध्ये प्रवेश दिला जातो. RFID स्कॅन केल्यानंतर समोरच्या टीव्ही स्क्रीनवर तुम्हाला तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन फोटो सहित दिसून येते. तसेच जर तुम्हाला तुमचं RFID कार्ड इश्यू करायचे असेल तर डाव्या बाजूला त्यासाठी सेपरेट काउंटर सुद्धा उपलब्ध केलेले आहे. बेस कॅम्प मध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच एक तुम्हाला बोर्ड पाहायला मिळेल. ह्या बोर्डवर तुम्हाला लोकेशन वाईज टेंटचे रेट तसेच घोडा पालखी पिटू यांचे अमरनाथ यात्राद्वारे अप्रूव्ह केलेले रेट पाहायला मिळतील. ह्या बोर्डवर तुम्हाला 2 प्रकारचे रेट पाहायला मिळतील. एक तर यात्रा सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या 15 दिवसापर्यंत आणि त्यानंतरच्या 15 दिवसांचे असे वेगवेगळे रेट पाहायला मिळतात. ह्या बोर्ड अपोजिट साइड तुम्हाला टेंट रेंट साठी पावती घेण्यासाठी काउंटर सुद्धा बनवलेला आहे. नूनवान बेस कॅम्प मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे टेंट पाहायला मिळतील आणि ह्या एका टेंट मध्ये 8 यात्री राहू शकतात आणि त्यासाठी तुम्हाला पर पर्सन 370 रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही पहलगाम मध्ये हॉटेल मध्ये राहण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पहलगाम मध्ये बजेट हॉटेल सुद्धा मिळून जातील. मित्रांनो, आता वाजलेत संध्याकाळचे 6. आपल्याकडे कसं सोमवार आणि मंगळवारचा मार्केट भरलेला असतो तसा इकडे संध्याकाळचा मार्केट भरलेला आहे. तर ह्या मार्केटमध्ये काय काय वस्तू भेटणार आहेत आणि त्याचे रेट्स काय आहेत चला जाऊन पाहूया. इथे लावलेल्या सर्व दुकानांमध्ये तुम्हाला बॅग, शॉल, जॅकेट, शूज या सर्व वस्तू मिळून जातात. समोर जी टोपी लावली आहे त्याची प्राइस काय? 30 150 का? आणि ह्या टोपीचे ओके, समोरच्या टोपीचे 150 रुपये, तर या थंडीच्या टोपीचे 100 रुपये प्राइस आहे. जर तुम्हाला सिम पाहिजे असेल तर समोरच एक काउंटर लावलेला आहे. ह्या काउंटरवर जिओ आणि आयडियाचे सिम मिळून जातात. भाई साहब ये शूज कितने का है? आता जे समोरच शूज लावले त्याची प्राइस आहे 300 रुपये आणि मागे लावले त्याचे 350 रुपये. ह्या लावलेल्या सगळ्या दुकानांमध्ये तुम्हाला शूज, टोपी, जॅकेट, मफलर अशा सगळ्या वस्तू येथे भेटून जातील आणि ह्यांचे रेट ह्या सगळ्या दुकानांमध्ये सेम आहेत. मार्केटमधून थोडे पुढे आल्यावर तुम्हाला सगळीकडे भंडारे लागलेले दिसतील. ह्या लागलेल्या सगळ्या भंडाऱ्यामध्ये तुम्हाला सकाळी चहा, नाश्ता, ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण तर संध्याकाळी चहा, नाश्ता, ब्रेकफास्ट आणि रात्रीच्या जेवणाची मोफत सेवा या भंडाऱ्याद्वारे केलेली असते. या भंडाऱ्यामध्ये नाश्त्यासाठी आलू टिक्की केली आहे. तर चला बघताय काय, मारूया ताव.
आलू टिक्कीवर ताव मारल्यानंतर आता समोरच आहे ते म्हणजे गरम गरम उत्तप्पा. तर चला बघताय काय पुन्हा मारूया ताव. एक नंबर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जम्मू पासून ते पहलगाम पर्यंतचा प्रवास बघितला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बोला हर हर महादेव.